Hello students, today we are going to understand measurement of time. In last term we learned how to measure length, weight and volume and capacity. Now we are going to understand reading and writing of the time. See, first we understand reading of the time. What? Reading the clock. Where we see the time? In the clock or in the watch. Watch that we wear in our hand and clock we see on wall or table. Anywhere we see this. See here. First point is this is a clock. हे आपण सगळीकडे पाहिलेलं आहे. ओके. We see different clocks, different types of clocks. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या आकारांचे आपण हे असे क्लॉक भिंतींवरती टेबलवरती पाहत असतो. आणि या सगळ्या क्लॉकमध्ये सेम काय आहे तर सगळ्या क्लॉकमध्ये सेम हे असतं की त्याच्यामध्ये असणारे हे जे हँड्स आहेत हे हँड्स आणि त्याच्यावरती असणारे हे जे नंबर्स आहेत हे काय असतात सेम असतात. आता फर्स्ट आपण हे पाहूया की त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केलेला आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट आपण त्याचे हँड्स पाहू. आता या क्लॉकमध्ये आपल्याला 3 हँड्स दिसत आहेत. त्याच्यामध्ये हा जो आहे तो आहे सेकंड हँड. आता सध्या आपण थोड्या वेळ त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आता आपण कॉन्सन्ट्रेट कशावर करायचं आहे मिनिट हँड अँड अवर हँड. विच इज लॉंग हँड दॅट इज मिनिट हँड. विच इज लॉंग हँड that is minute hand and which is short hand that is hour hand. See here each clock has these main hands. Okay. आता हे जर आपण नीट पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळी वेळ दिसत असते. समजा जर याच्यावरती जे मिनिट हँड आणि आवर हँड आहेत यांचे मिनिट हँड जर 12 वरती असेल ठीक आहे आणि आवर हँड 1 वरती असेल. मिनिट हँड जेव्हा 12 वरती आहे आणि आवर हँड हा कुठे आहे 1 वरती आहे तेव्हा आपण वेळ काय सांगणार आहोत 1 o'clock. तेव्हा क्लॉकमध्ये किती वाजलेले असणार आहे व्हॉट इज द टाइम 1 o'clock. इफ मिनिट हँड टेक 1 राउंड अगेन if minute hand take 1 round again complete and she comes again on 12. It comes again at 12. That time our hand is on 2 and minute hand is on 12. So now the time is in the clock is 2 o'clock. What is the time 2 o'clock. Then see each numbers between difference. हे जे 2 नंबर्स आहेत ह्या 2 नंबरमध्ये काय फरक आहे काय बदल झालेला आहे. तर हा जो मिनिट हँड आहे हा मिनिट हँड जेव्हा एका नंबरवरून दुसऱ्या नंबरपर्यंत पोहोचतो तेव्हा तो जे डिस्टन्स कव्हर करतो ते किती आहे 5 मिनिट्स डिस्टन्स. किती आहे 5 मिनिट डिस्टन्स. म्हणजे आता सध्याची तुम्हाला या क्लॉकमधली टाईम विचारली तरी टाईम किती आहे 2 o'clock. मग हेच जर मिनिट हँड अजून थोडंसं पुढे गेला तर आता या क्लॉकमध्ये वेळ काय झालेली आहे बघा. काय झालेलं आहे मिनिट हँड फक्त 1 हाऊस म्हणजे 1 नंबरने पुढे गेलेला आहे. तर हा जे 2 नंबर्समधला डिस्टन्स आहे 5 मिनिट्स डिस्टन्स असतं. त्यामुळे आता हे काय झालेले आहेत 5 मिनिट पास्ट झालेले आहेत. हे 5 मिनिट झालेले आहेत म्हणजेच काय आहे 5 मिनिट पास्ट 2 2:05 झालेले आहेत. 5 मिनिट पास्ट 2 लक्षात येते बघा. याच्यामध्ये 2 हँड्स आहेत. हे दोन्ही हँड्समधला हा जो मिनिट हँड आहे तो कसा आहे फास्टर आहे. तो फास्ट राऊंड कंप्लीट करतो. पण हा जो आवर हँड आहे तो काय आहे स्लो आपलं टाईम काय करत असतो स्पेंड करत असतो. अगदी हळूहळू काय करत असतो पुढे जात असतो. इट गोज स्लोली बट मिनिट हँड गोज फास्टली. इट इज minute hand is very faster. When minute hand complete 1 round that time our hand only reach to next number. जेव्हा minute hand एक राउंड कंप्लीट करतो त्यावेळे मिनिट आवर हँड कुठे गेलेला असतो फक्त 1 नंबरने पुढे गेलेला असतो.
आहे ह्या हँडवरून आपण मिनिट लक्षात घ्यायचे आहे आणि हा जो शॉर्ट हँड आहे त्यावरून आपण काय लक्षात घ्यायचं आहे, अवर्स लक्षात घ्यायचं आहे. म्हणूनच या दोन्ही जे हँड्स आहेत त्यापैकी लॉंग हँडला मिनिट हँड म्हटलं जातं आणि शॉर्ट हँडला काय म्हटलं जातं, आवर हँड म्हटलं जातं. आता ह्या दोन नंबरमधला डिस्टन्स जर 5 मिनिट्सचा असेल तर आपण टाईम सांगण्यासाठी 5च्या टेबलचा सुद्धा वापर करू शकतो. कसं ते पहा, आपण होल अवर्स कसे वाचायचे, कसे रीडिंग करायचे हे पाहिलेलं आहे. 1 o'clock, 2 o'clock, 3 o'clock. म्हणजे होल अवर्स केव्हा असतात, जेव्हा मिनिट हँड पूर्ण 12 वरती असतो, बरोबर 12 वरती असतो आणि आवर हँड जो आहे तो प्रॉपर एका कुठल्याही यामध्ये असणाऱ्या कोणत्याही एका नंबरवरती असतो, तेव्हा तेवढे वाजलेले आहेत. जसं की आता इथं आपण बघूया. आता बघा मिनिट हँड कुठे आहे, 12 वरती आहे आणि त्याच वेळी जेव्हा मिनिट हँड 12 वरती असतो तेव्हा आवर हँड हा प्रॉपर कुठल्या तरी एका यापैकी नंबरवरती असतो. मग तो ज्या नंबरवर असतो तेवढे वाजलेले आहेत. मग आपण काय म्हणायचं, आता हा कुठे आहे, 3 वरती आहे. त्यामुळे आपण काय टाईम काय सांगू शकतो, 3 o'clock. याआधी आपण पाहिलं 1 o'clock, 2 o'clock आणि आता इथे किती दिसतात आपल्याला, 3 o'clock. म्हणजे होल आवर्स कसे रीड करायचे हे लक्षात आलं. पण प्रत्येक वेळी असंच असणार आहे का, नाही. कारण हा मिनिट हँड काय करत असतो, फास्टर आहे, तो पटपट काय करत असतो, राऊंड कंप्लीट करत असतो. मग हा राऊंड कंप्लीट करत असताना असंच फिरत फिरत आता 3 o'clock झाले आणि थोड्या वेळानं तिथेच असणार आहेत का दोन्ही हँड्स, नाही, ते सारखे मूव्ह होत असतात, सारखे पुढे पुढे जात असतात. ठीक आहे, मग तसंच हे पुढे पुढे गेले आणि हा आता कुठे आलेला आहे, मिनिट हँड 6 वरती आलेले आहे. असं राऊंड कंप्लीट करतो आणि हा आता तुम्ही इथं ऑब्झर्व नीट केलं तर हा जो आवर हँड आहे तो 3 वरती आहे का, नाही, तो 3च्या थोडासा काय झालेला आहे, पुढे गेलेला आहे, पण तो 4 पर्यंत सुद्धा पोहोचलेला नाही. तो बिटवीन 3 and 4 आहे. कुठे आहे तो, 3 and 4च्या मध्ये आहे. ठीक आहे, 3 and 4च्या तो मध्ये असल्यामुळं आपण आता ह्याची रीडिंग कसं करायचं, तर ह्याचं रीडिंग करत असताना सगळ्यात पहिल्यांदा ऑब्झर्व करायचं आहे ते मिनिट. काय ऑब्झर्व करायचं आहे, मिनिट. मग मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे आपण मिनिट काउंट करण्यासाठी 5चा टेबल सुद्धा वापरू शकतो. कारण ह्यातल्या दोन नंबरमधला डिस्टन्स हे किती मिनिटांचा आहे, 5 मिनिटांचा आहे, आपण आधी पाहिलेले. मग असे 5 5 5 5 करत आपण इथंपर्यंत यायचे, कारण तो आता कोणत्या नंबरवरती आहे, मिनिट हँड 6 वरती आहे. मग आपण डायरेक्ट असंही म्हणू शकतो 5 6 30. इट मीन्स 30 मिनिट पास्ट. म्हणजे 12 नंतर 30 मिनिट पास्ट झालेले आहेत, 30 मिनिट झालेले आहेत. ठीक आहे, मग हा आता आवर हँडकडे बघायचा. आधी मिनिट कन्फर्म केले आपण, 30 मिनिट पास्ट. मग 30 मिनिट पास्ट पुढचे आवर काय आहे, तर ज्या दोन नंबर्सच्या मध्ये आपला आवर हँड आहे तिथे आपण ऑब्झर्व करायचं आहे आणि आवर हँडच्या बिफोर असणारा जो नंबर आहे, आवर हँडच्या बिफोर असणारा जो नंबर आहे तो नंबर म्हणजे आपले आवर्स असणार आहे. आता आवर हँड कुठे आहे, 3 आणि 4च्या मध्ये आहे. मग या आवर हँडच्या बिफोर कोणता नंबर आहे, 3 आहे. म्हणून आता या क्लॉकमध्ये असणारी टायमिंग काय आहे, 30 मिनिट पास्ट 3. काय आहे, 30 मिनिट पास्ट 3. असं आपण ह्या वेळेचं रीडिंग करायचं आहे. अजून एक आपण थोडीशी वेगळी रीडिंग करून बघूया. आता हा काय आहे, मिनिट हँड सतत काय असतो, असे राऊंड कंप्लीट करत असतो आणि मिनिट हँडचा 1 राऊंड कंप्लीट झाला की आवर हँड काय होत असतं, 1 नंबरने पुढे पुढे जात असतं. आता बघा, आता आपण जर नीट पाहिलं तर आपल्याला काय दिसत आहे, तर मिनिट हँड आता कुठे पोहोचलेला आहे, 3 वरती पोहोचलेला आहे. आपण क्लॉक रीडिंग करताना सगळ्यात पहिल्यांदा काय ऑब्झर्व करायचं आहे, मिनिट हँड ऑब्झर्व करायचं आहे. बघा मिनिट हँड 3 वरती आहे. म्हणजेच काय, मी आताच तुम्हाला सांगितलं की आपण मिनिट्स काउंट करण्यासाठी 5चा टेबल सुद्धा वापरू शकतो किंवा आपण असं सुद्धा करू शकतो की 5 मिनिट प्लस 5 10 मिनिट प्लस 5 मिनिट 15 मिनिट्स. किंवा आपण असंही करू शकतो 5 3 15. त्या टेबल्स म्हणून आपल्याला पटकन मिनिट्स लक्षात येतील. म्हणजे मिनिट हँड ज्या नंबरला आहे त्या नंबरवरील 5चा टेबल म्हणायचा. 5 3 15. इट मीन्स 15 मिनिट पास्ट. 15 मिनिट पास्ट. मिनिट क्लिअर झाले. आधी मिनिट क्लिअर झाल्यानंतर आपण आवर हँडकडे जायचं आहे.
आणि आता आवर हँड कुठे आहे? 5 and 6च्या मध्ये आहे. मग या आवर हँडच्या जस्ट बिफोर नंबर कुठला आहे? आवर हँडच्या बिफोर नंबर आहे 5. मग आपण आवर्स कुठले घ्यायचे? हे 5 आवर्स घ्यायचे. म्हणजेच टाइम इज इन द क्लॉक नाउ 15 minutes past 5. व्हॉट इज द टाइम? 15 minutes past 5. लक्षात येते? पहिल्यांदा आपण मिनिट काउंट करायचे आहेत आणि त्यानंतर आवर्स घ्यायचे आहेत. अजून एक लास्ट एक्झाम्पल आपण या क्लॉकमध्ये पाहूया. बघा, याच्यामध्ये असे वेगवेगळे एक्झाम्पल जर आपण पाहत राहिलो किंवा आपण घरी सुद्धा असे क्लॉक घेऊन वेगवेगळे टायमिंग त्याच्यावरती करून वाचत राहिलो तर आपल्याला काय होणार आहे? याची प्रॅक्टिस होणार आहे. आता जर आपण हे ऑब्झर्व केलं तर आता आपला मिनी हँड म्हणजे लॉंग हँड कुठे दिसतो आपल्याला? ऑन विच नंबर? दॅट इज ऑन 9. ठीक आहे, 9 वरती मिनिट हँड आहे. इट मीन्स 9 5s are 45. 45 minutes. 45 minutes past बिफोर नंबर 7 and 6च्या मध्ये आवर हँड आहे. मग आवर हँडच्या बिफोर नंबर कोणता आहे? 6. इट मीन्स 45 minutes past 6. डू यू अंडरस्टँड? लक्षात आलं हे कसं करायचं आहे? याची प्रॅक्टिस करा. हे खूप सोपं आणि खूप छान आहे. आता आपण काय काय पाहिलं बघा. द शॉर्ट हँड शोज अवर्स. क्लॉकमध्ये जो छोटा हात आहे तो आपल्याला काय सांगत असतो? अवर्स सांगत असतो. द लॉंग हँड शोज मिनिट्स. आणि क्लॉकमधला जो लॉंग हँड आहे जो फास्टर आहे, जो फास्ट राऊंड कंप्लीट करतो शॉर्ट हँडपेक्षा, त्या लॉंग हँडला आपण काय म्हणतो? मिनिट हँड म्हणतो. त्यानंतर आपण काय पाहिलेलं आहे? बिटवीन 2 adjacent numbers there is a difference of 5 minutes. म्हणजे त्या क्लॉकमध्ये जे नंबर्स आहेत ह्या नंबर्स, दोन लगत येणाऱ्या नंबर्स मधला डिस्टन्स हे किती मिनिटांचा आहे? 5 मिनिटांचा आहे. इट मीन्स 1 hour is equal to 60 minutes. म्हणजे मिनिट हँड जेव्हा पूर्ण 1 राऊंड कंप्लीट करतो तेव्हा 1 hour कंप्लीट होतो. मग हे 1 hour कंप्लीट होण्यासाठी किती वेळ लागतो? तर 16 minutes टाइम लागतो. म्हणजेच 1 hour is equal to 16 minutes. यावरून आपल्या लक्षात काय आलं? आतापर्यंत आपण क्लॉकचं रीडिंग पाहिलं त्याच्यावरून आपल्या काय लक्षात आलं? तर आवर अँड मिनिट आर द युनिट फॉर मेजरिंग टाइम. जसं की आपण लेंथ मोजण्यासाठी कशाचा वापर करतो? मीटरचा वापर करतो. वेट मोजण्यासाठी ग्रॅम किलोग्रॅमचा वापर करतो. लिक्विडसाठी आपण लिटरचा वापर करतो. तसंच टाइम मोजण्यासाठी आवर्स अँड मिनिटचा वापर आपण करत आहोत. आता त्यानंतर आता आपण काही एक्झाम्पल पाहूया. बघा, आता इथे हे 2 क्लॉक दिलेले आहेत. ठीक आहे, आता या 2 क्लॉकमध्ये जे दिसणारी वेळ आहे ती आपल्याला लिहायची आहे. आता या क्लॉकमध्ये आता मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे की क्लॉक रीडिंग करत असताना किंवा रायटिंग करत असताना सगळ्यात पहिल्यांदा कशावरती लक्ष द्यायचं आहे? मिनिट हँडवरती लक्ष द्यायचं आहे. इफ वी ऑब्झर्व हियर वी कॅन सी मिनिट हँड इज ऑन 1. It means 5 ones are 5. It means 5 minutes past. 5 minutes past. First we write minutes, after that hours. There is our hour hand between 4 and 5. Which is the before number of hour hand? 4. So we write here 5 minutes past 4. Okay. Now look at this clock. In this, where is minute hand? It is on 8. Then how many minutes? 8 means 8 5s are 40. Means 40 minutes past. Where is our hand? Between 10 and 11. Which is the before number of our hand? 10. So we write here 40 minutes past 10. Okay. Now what is this question? In this question they give us time and they tell us show this time in the clock. When we are going to show this time, that time also we observe first how many minutes. What do we observe first? How many minutes? 20 minutes.
not 4. So we draw first minute hand and never forget the minute hand is long hand. Okay, so draw it long near the 4 number. Okay, at the 4 number. And what is hours? 2. 20 minutes past 2. It means 2 is before number of hour hand. Okay, it means our hand is between 2 and 3. Our hand is between 2 and 3. Okay. Now we are going to see this example. 45 minutes past 6. 45 minutes. 45 minutes means at which number the minute hand? 9. Because 9 5s are 45. So first we draw the minute hand, that is at 9. And minute hand is longer than hour hand. Okay. What is hours in this? 45 minutes past 6. It means our hand is between 6 and 7. Draw our hand is shorter than minute hand. Okay. In this video, we understand how to read the time and how to write the time.